नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, पापड भाजला पप्पा हो हो बेटा. काही आठवलं का मित्रांनो? हे मी काय सांगितलं होतं? त्रिकोणमितीचा भाग पहिला दिला मित्रांनो मी तुम्हाला. त्यामध्ये त्रिकोणमितीचं संपूर्ण बेसिक तुम्हाला समजावून सांगितलं मित्रांनो. आणि त्रिकोणमितीचे जे गुणोत्तर असतात ते गुणोत्तर कसे लक्षात ठेवायचे ना, त्यासाठीची ही आयडिया तुम्हाला दिली होती. तर तो जो भाग आहे मित्रांनो, भाग पहिला, त्रिकोणमितीचा भाग पहिला, ज्यामध्ये त्रिकोणमितीचं मी बेसिक सांगितलंय, तो हा भाग आहे बघा. हा व्हिडिओ जर तुमचा पाहायचा राहून गेला असेल ना मित्रांनो, तर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला त्रिकोणमितीचं बेसिक समजणार नाही. आणि मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं मित्रांनो, त्रिकोणमितीची संपूर्ण सिरीज तुम्हाला देणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण त्रिकोणमिती तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. त्यातला मी पहिला भाग तुम्हाला दिला बेसिकचा. आज मी तुमच्यासाठी दुसरा भाग घेऊन आलोय, ज्यामध्ये बेसिक त्रिकोणमिती जी समजावून घेतली ना आपण, त्यावर आधारित खूप सारे प्रश्न ह्या व्हिडिओत घेणार आहे. म्हणजेच आपण जे शिकलो पहिल्या भागामध्ये, त्यावर आधारित कोणकोणते प्रश्न असतात ते सर्व प्रश्न मी ह्या व्हिडिओत घेणार आहे. तर चला मित्रांनो, ज्यांनी अजून पहिला भाग पाहिला नसेल त्या सर्वांनी पहिला भाग पाहून घ्या. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो भाग ठेवणारच आहे, त्याची लिंक ठेवणारच आहे. पण त्रिकोणमितीचे सर्व भाग जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलच्या नावावर क्लिक करा, त्यामध्ये प्लेलिस्टवर जा आणि प्लेलिस्टमधून त्रिकोणमिती नावाची प्लेलिस्ट ओपन करा. तुम्हाला तिथं सर्व भाग पाहायला मिळून जातील. चला सुरू करूया त्रिकोणमितीचा दुसरा भाग. थोडीशी उजळणी करू मित्रांनो. पापड भाजला पप्पा हो हो बेटा, हे त्रिकोणमितीची जे गुणोत्तर आहेत ना, ते लक्षात ठेवण्याची सर्वात सोपी आयडिया मी तुम्हाला सांगितली. तर बघा, यामध्ये फक्त काय, आडव्या रेषा टाका, हे गुणोत्तर तयार झाले. पी छेद एच, बी छेद एच, पी छेद बी. याला म्हणायचंय मित्रांनो साइन, याला कॉस, याला टॅन म्हणायचं, याला म्हणायचं कोसेक, याला म्हणायचं सेक आणि याला म्हणायचं कॉट, ज्याला कोटँजंट म्हणतात. तर यावरून आपण 6 त्रिकोणमितीची गुणोत्तर तयार करू शकतो. यापेक्षा वेगळी त्रिकोणमितीची गुणोत्तर नाहीत मित्रांनो. तर कोणती कोणती गुणोत्तर तयार होतात? पहिलं होईल साइन थीटा, दुसरं गुणोत्तर असतं ते म्हणजे कॉस थीटा, तिसरं गुणोत्तर असतं ते म्हणजे टॅन थीटा, चौथं गुणोत्तर असतं ते म्हणजे कोसेक थीटा, पाचवं असतं सेक थीटा आणि 6वं असतं कॉट थीटा. आता हे साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे काय आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत समजावून सांगितलंय. एकदम बेसिक पद्धतीने समजावून दिलंय मित्रांनो. मला खात्री तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे याला काय म्हणायचं, हे कशासाठी आहेत, हे थीटा म्हणजे काय, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथं मिळून जातील एकदम सोप्या पद्धतीने. तर चला मित्रांनो, आता ही 6 जी गुणोत्तर आहे ती यावरून कशी तयार करायची, ही तर आयडिया होती. पापड भाजला पप्पा हो हो बेटा, पी बी पी एच एच बी, बरोबर. आणि अशी वरती नावं द्यायचे. अशी वरती नावं दिल्यानंतर हा जो टेबल तयार होतो, यावरून तुम्ही 6ची 6 गुणोत्तर सांगू शकता. साइन थिटाचं गुणोत्तर, आता हा साइन आहे ना, याचं गुणोत्तर वाचताना असं वाचायचं आणि कोसेकचं वाचताना उलटं वाचायचं. साइनचं वरतून खाली पी छेद एच. आता पी काय आणि एच काय तुम्हाला सांगितलंय मित्रांनो. पी म्हणजे परपेंडिक्युलर, म्हणजेच थिटा समोरची बाजू, ज्याला लंब म्हणतो आपण, आणि एच म्हणजे हायपोटेनस, ज्याला कर्ण म्हणतो आपण. पी छेद एच. कॉस म्हणजे बघा बी छेद एच. आता हे तुम्हाला एवढं काही लिहायची गरज पडणार नाही, सारखा सारखा तुम्ही सराव केला ना तर हे सहज तोंडी पाठ होऊन जातात. टॅनचं पी छेद बी होतं. आता याच्या बरोबर उलट हे असतं कोसेक, सेक आणि कॉट. साइनच्या उलट असतो कोसेक म्हणजे एच छेद पी. सेक असतो कॉसच्या उलट एच छेद बी आणि कॉट असतो बी छेद पी. आता इथं पी जो आहे तो परपेंडिक्युलर, एच आहे तो म्हणजे कर्ण हायपोटेनस,
बी म्हणजे बेस, ज्याला पाया म्हणतो आपण. तर ही 6 गुणोत्तरं ज्यालाही माहीत असतात ना, तो आजच्या व्हिडिओत मी जे प्रश्न घेणार आहे ना, ते सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतो. तर ही 6ची 6 गुणोत्तरं आपण पाठ केली नाही. तुमच्या समोरच मी सांगितलं की हा टेबल कसा तयार करायचा आणि ह्या टेबलवरून ही गुणोत्तरं कशी तयार करायची. तर हे ज्याच्याही लक्षात राहिलं त्याला पुढची कोणती उदाहरणं एकदम सोपी जाणार. कितीही अवघड वाटत असली तरी एकदम सोपी जाणार. चला आता उदाहरणं घेऊ आणि समजून घेऊया. तर चला मित्रांनो, तुमच्या समोर एक आकृती आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला क्यू हा जो कोन आहे हा 90 डिग्रीचा 90 अंशाचा आहे. पी जो कोन दिलाय ह्या बाजूचा बघा, इथं 2 त्रिकोण दिसत आहे. हा पण 90 अंशाचा त्रिकोण आहे, हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. पण हा जो काटकोन त्रिकोण आहे यामध्ये पी क्यू आर हा जो काटकोन त्रिकोण दिसतोय त्याचा हा कोन थीटा आहे बघा, बरोबर. त्यानंतर आर जो कोन दिलाय तो असं चिन्ह दिलंय, हे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं नाही. हे जे चिन्ह असतं ते अल्फाचं असतं. तर कोनांची नावं येते थीटा, अल्फा, अशा पद्धतीने. तर तुम्हाला ह्या आकृतीतून विचारलं साइन थीटा याचं गुणोत्तर काढा, साइन अल्फाचं गुणोत्तर सांगा, टॅन थीटाचं गुणोत्तर, कॉस थीटाचं गुणोत्तर आणि कोसेक अल्फाचं गुणोत्तर. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं थीटा दिला की समजायचं तो संदर्भ कोन आहे. आणि संदर्भ कोनाचा फायदा काय होतो, संदर्भ कोनावरून करेक्ट लंब आणि पाया सांगणं शक्य आहे. तर इथं साइन थीटा. आता लक्षात घ्या मित्रांनो, साइन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, साइन म्हणजे P/H. ते लिहायची गरज नाही, ते फक्त माहीत असावं. साइन म्हणजे लंब छेद कर्ण, बरोबर. पण इथं साइन थीटा विचारलं म्हणजे हा ह्या कोणाला संदर्भ कोन मानायचा, यावरून लंब छेद कर्ण कोणता असेल. तर थीटाच्या समोरची बाजू लंब असते, हे मी सांगितलंय. थीटाच्या समोरची बाजू ही नेहमी लंब असते. मग आर क्यू झाला लंब, आर क्यू हा लंब झाला. छेद कर्ण, आता याचा जो कर्ण आहे तो आहे पी आर. हा कशाहून ठरवला कर्ण आहे, कारण काटकोनासमोरची बाजू ही नेहमी कर्ण असते. तर पी आर हा झाला कर्ण, पी आर. साइन थीटाचं गुणोत्तर तुम्हाला मिळालं बघा, पी आर क्यू छेद पी आर. आता साइन अल्फा. साइन अल्फा म्हणजे आता तुम्हाला संदर्भ कोन हा मानायचा आहे, त्यावरून साइन अल्फा. आता साइन म्हणजे पुन्हा पीएच, P/H, पुन्हा लंब छेद कर्ण. आता हा साइन अल्फा जर मानला, हा जर संदर्भ कोन मानला तर याचा कर्ण हाच आहे. म्हणजे छेदस्थानी एच असतो तर कर्ण पी आर हा असणारच आहे. कर्ण कधीही बदलत नाही. प्रश्न राहिला तो म्हणजे फक्त पी परपेंडिक्युलर कोणता, म्हणजे लंब कोणता. इथून जर संदर्भ कोन मानला तर लंब असणार त्या संदर्भ कोनाच्या समोरची बाजू हा लंब असतो, म्हणजे पी क्यू हा झाला लंब. तर इथं पी क्यू हे झालं दुसरं गुणोत्तर तयार बघा. आता टॅन थीटा म्हणजे पुन्हा आता इथून संदर्भ कोन आहे, टॅन थीटा म्हणजे पीबी, P/B म्हणजे परपेंडिक्युलर. तर या थीटाच्या समोरचा हा जो असणार आहे आर क्यू हा असणार परपेंडिक्युलर, म्हणजे पी बाजू ही असणार, लंब हा असणार, आणि छेद बी उरलेली बाजू बेस असतो. हा कर्ण हा परपेंडिक्युलर आणि उरलेली बाजू बेस म्हणजे पी क्यू छेद पी क्यू. पी बीचं जे गुणोत्तर आपल्याला माहीत होतं त्यावरून आपण त्या बाजूंचं गुणोत्तर लिहिलं. कॉस थीटा. आता थीटा पुन्हा हाच, फक्त कॉसची किंमत कशी काढायची, तर कॉस म्हणजे B/H. आता इथं बेस कोणता मग लक्षात आलं तुमच्या, कॉस थीटा म्हणजे B/H. हे लक्षात ठेवण्यासाठी तिथं लिहायची गरज नाही. मग आता हे गुणोत्तर इथं लिहायचं आहे आपल्याला. मग बी म्हणजे बेस, तर कॉस थीटा म्हणजे हा संदर्भ कोन आहे, याचा बेस कोणता, मग याच्या समोरची बाजू लंब असते, बेस आहे पी क्यू. पी क्यू हा झाला बेस. छेद एच म्हणजे कर्ण, आर पी, तर पी आर लिहा, बरोबर. पुढं आहे कोसेक अल्फा. आता कोसेकचं गुणोत्तर कसं लिहितो आपण मित्रांनो, कोसेक म्हणजे साईनच्या उलटा. साईनच्या उलटा म्हणजेच काय, तर एच पी. पी एच म्हणजे साईन होतो ना, तर एच पी, एच छेद पी. आता इथं बघा, इथं अल्फाचं विचारलंय, अल्फा हा आहे, अल्फा हा आहे तर याचा कर्ण आहे पी आर.
अंशस्थानी पी आर येईल आणि छेदस्थानी परपेंडिक्युलर, याचा परपेंडिक्युलर अल्फाच्या समोरची बाजू परपेंडिक्युलर असते पी क्यू. संदर्भ कोनाच्या समोरची बाजू ही नेहमी लंब असते. हे मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं तिन्ही बाजूंचं कसं काढायचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एखादी आकृती दिली, संदर्भ कोन दिले, तर त्यावरून त्या बाजूंची गुणोत्तरं लिहिता येणं शक्य आहे. हे लिहिता येणं शक्य कशामुळे झालं, तर तुम्हाला त्यासाठी माहीत असायला पाहिजे की प्रत्येक साइन, कॉस, टॅन, कोशेक, सेक आणि कॉट यांची गुणोत्तरं कशी असतात. तर ती गुणोत्तरं कशी असतात मी अगोदर सांगितलंय. पापड भाजला पप्पा, हो हो बेटा, यावरून ती गुणोत्तरं तयार करायची. चला पुढचा प्रश्न समजून घेऊया. आता तुमच्या समोर प्रश्न आहे मित्रांनो, जर साइन ए बरोबर 3/5 म्हणजे साइन एचं गुणोत्तर दिलेलं आहे 3/5, तर कॉस ए, टॅन ए, कोसेक ए, सेक ए, कॉट ए यांची गुणोत्तर काय. तर इथं लक्षात घ्या मित्रांनो, एकूण 6 गुणोत्तर आहे तुम्हाला माहिती आहे. त्यातलं एक गुणोत्तर दिलेलं आहे, उरलेली 5 गुणोत्तर विचारली. याचा अर्थ असा होतो की एक गुणोत्तर जर दिलं तर त्यावरून आपल्याला उरलेली सर्व गुणोत्तरं काढता येणं शक्य आहे. कशी बघा, या सर्वांची गुणोत्तरं कशी निघतील ते सांगतो. आता इथं महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, साइन ए म्हणजे काय, तर साइन ए बरोबर, साइन म्हणजे काय तर पी छेद एच होतो, बरोबर. बरोबर 3/5 दिलाय त्यांनी, म्हणजे परपेंडिक्युलर 3 आहे, लंब 3 आहे, म्हणजे कोणासमोरची बाजू 3 आहे, कर्ण 5 आहे, बरोबर. पण आपल्याला मात्र 3 किमती माहीत पाहिजे. पी ची किंमत माहीत पाहिजे, एच ची किंमत माहीत पाहिजे आणि बी ची सुद्धा किंमत आपल्याला माहीत पाहिजे. या तीनही किमती जर माहीत असल्या तर आपण या सर्वांची गुणोत्तरं सांगू शकतो. लंब, कर्ण आणि बेस या सर्वांची किमती माहीत पाहिजे. इथं फक्त लंब आणि कर्णाची किंमत दिली, पण ही पी जर 3 असेल तर एच 5 आहे. ही एक गुणोत्तर आहे, यावरून पी ची किंमत 3 आहे असा अर्थ नाही होत. पण इथं पी ची 3च 5 आहे, प्रमाणित आहे, बरोबर की नाही, म्हणजे परफेक्ट 3 नाही ती. तर आपण इथं असं म्हणू शकतो की पी ची म्हणजे लंब जर 3 असेल तर कर्ण 5 असेल. पण पायथागोरसच्या सूत्राचा उपयोग जर केला तर हा काटकोन त्रिकोणी, ज्यावेळेस साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट अशा किमती विचारल्या जातात, याचा अर्थ काय होतो, तो काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणामध्ये लंब 3 दिलाय, कर्ण 5 दिलाय, तर बेस काढता येईल. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, बरोबर, या पद्धतीने काढता येईल की नाही. मग पी जर 3 आहे तर आपण पी ची किंमत 3k म्हणू, बरोबर की नाही. जसं आपण 3x म्हणतो तर त्याच्याऐवजी k मानूया, कारण बहुतेक साऱ्या पुस्तकांमध्ये k मानावा असं म्हटलंय. मग आपण कर्ण काय मानणार आहोत, तर कर्ण आहे h चा वर्ग बरोबर p चा वर्ग अधिक b चा वर्ग, असं होईल की नाही. आता p म्हणजे लंब आणि b म्हणजे बेस, या दोघांच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गा इतकी असते. आता h दिलाय बघा इथं 5, तो आपण 5k म्हणूया. 5k चा वर्ग बरोबर p चा वर्ग किती, तर 3k. p ची किंमत 3 दिसती ना, तर 3k म्हणू आपण. 3k चा वर्ग अधिक b चा वर्ग आपल्याला काढायचा आहे, बेसच काढायचा आहे ना. मग बेस काढताना आपण काय करतो मित्रांनो, 5k वर्ग म्हणजे काय होईल, 5चा वर्ग 25 होईल, k वर्ग तसाच राहील. त्यानंतर 3चा वर्ग 9 होईल, k वर्ग तसाच राहील, अधिक b चा वर्ग. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं 9k वर्ग हा काय इथं बेरजेत आहे, इकडे येऊन वजाबाकी जाईल, म्हणजे उजव्या बाजूला राहील फक्त b वर्ग. मग 25k वर्ग वजा 9k वर्ग बरोबर b वर्ग असं होईल का नाही. आता मग 25k मधून 9k जर काढले तर 25 मधून 9 काढल्यानंतर राहतात मित्रांनो 16, म्हणजेच 16k वर्ग बरोबर b वर्ग. आता b वर्ग, तर b ची किंमत काढताना आपण काय करतो, हे वर्गमुळात चिन्ह काढून घेतो आणि हे वर्गमुळात टाकतो. मग b ची किंमत काढताना वर्गमुळात 16k वर्ग होईल. आता बघा, वर्गमुळात 16k वर्ग म्हणजे काय, तर वर्गमुळामध्ये 16k वर्ग, k चा वर्ग जो असतो तो वर्ग निघून जाईल आणि हे कर्णी चिन्ह काढून टाकताना याचंही वर्गमूळ करा आणि याचंही वर्गमूळ करा.
के वर्गचं वर्गमूळ येईल फक्त के आणि 16चं वर्गमूळ येईल 4. 4k हा झाला मित्रांनो बी. आता बी ची किंमत मिळाली आपल्याला 4k. एच ची किंमत माहिती आहे 5k आणि पी ची किंमत माहिती आहे 3k. तर इथं आपण पायथागोरसच्या सूत्राचा उपयोग केला. पायथागोरसच्या सूत्रावरून आपण पहिल्यांदा बी काढून घेतला. आता आपल्याला तीनही किमती माहीत आहे. या तीनही किमतींमुळे या सर्वांची किमती आपल्याला समजतील. आता बघा कॉस म्हणजे काय, तर कॉस म्हणजे मित्रांनो बी छेद एच, बरोबर. हे गुणोत्तर माहिती आहे आपल्याला, बेस छेद कर्ण. मग बेस आहे 4k, बघा 4k छेद कर्ण किती 5k. के ने के कट झाला, उत्तर आलं 4/5. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. कॉस ए म्हणजे 4/5 असणार. टॅन ए काय, तर टॅन म्हणजे पी छेद बी असतो. पी छेद बी, पी आहे इथं 3k, बी आहे 4k, बी 4k, के ने के कट झाला म्हणून 3/4. हे झालं उत्तर. कॉस एचं गुणोत्तर काय मग, कॉस ए नाही कॉसेक ए, कॉसेक एचं गुणोत्तर काय मग, तर कॉसेक हा साईनच्या उलट असतो. तर त्याची किंमत दिलेलीच आहे, बरोबर. तर तुम्ही 5/3 करून टाका डायरेक्ट, काय अडचण नाही. सेक कशाला म्हणायचं, तर कॉसच्या उलट सेक असतो. तर कॉसच्या उलट सेक इथं 4/5 आहे ना, तर 5/4 करा, बरोबर. आणि कॉट ए म्हणजे काय, तर टॅनच्या उलट कॉट असतो. म्हणून तुम्ही 4/3 असं डायरेक्ट लिहून टाकलं तरी चालेल, किंवा कॉट एची किंमत प्रत्यक्षात टाकून के कट करा, बरोबर. 4/3 हे उत्तर राहील. तर इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, साइन ए ची किंमत दिली, त्यावरून म्हणजे संदर्भ कोन ए हा आहे. ए ह्या संदर्भ कोनाची एक गुणोत्तर जर दिलं तर उरलेली सर्व गुणोत्तर काढता येतात. तर हीच मजा आहे मित्रांनो त्रिकोणमितीमध्ये. त्रिकोणमितीमध्ये तुम्हाला एकदा 6 गुणोत्तर माहीत असली ना, तर संपूर्ण त्रिकोणमिती तुमची चुटकीसरशी सुटते. तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ द्या, जसजसे आपले व्हिडिओ पुढे जातील ना तसतसं तुमच्या ते लक्षात येईल. पण मुद्दाम मी एकदम बेसिक पद्धतीने घेतोय. आपण पहिल्या भागात जे समजून घेतलं ना त्यावर आधारितच ही उदाहरणं आहेत. अजूनही काही उदाहरणं आहे मित्रांनो, तीही समजून घेऊ. म्हणजे पुन्हा पुन्हा तुमचा जितका जास्त सराव होईल ना तितकं तुमच्या सहज लक्षात येईल. एक महत्त्वाचं लक्षात असू द्या मित्रांनो, इथं मी जी ही गुणोत्तरं शोधली, ही गुणोत्तरं शोधताना तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट याची गुणोत्तर माहीत असली पाहिजे. आणि ती गुणोत्तर माहीत व्हावी, ती कशी पाठ करावी यासाठी मी तुम्हाला सोपी आयडिया दिली. पापड भाजला पप्पा, हो हो बेटा. ते असं लिहून टाका. वर साइन, कॉस, टॅन लिहा, खाली कोसेक, सेक, कॉट लिहा. खालून वरती वाचलं तर खालच्या किमती धरा, वरून खाली वाचलं तर वरच्या किमती धरा. आणि एकदा थोडासा सराव केला, 4-5 वेळा जरी लिहिली ना ती, तरी तुमच्या लक्षात राहून जातील. तर चला आता पुढचंही उदाहरण घेऊया. पुढचं जे उदाहरण घ्यायचं आहे ना मित्रांनो, ते उदाहरण समजून घेण्या अगोदर एक बेसिक तुम्हाला समजावून सांगतो. हे बेसिक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला समजलं नाही मित्रांनो, तर तुम्हाला पुढची जी उदाहरणं घेतोय मी ते उदाहरण सोडवायला 100% अडचण येईल. तर त्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊ आपण. अगोदर बेसिक समजून घेऊ. तर इथं मी काय लिहिलं बघा, 4/5/2 लिहिलं. आणि इथं सेम उदाहरण लिहितोय बघा मी पुन्हा, 4/5/2. येतंय लक्षात मित्रांनो. हे आणि हे उदाहरण सारखंच आहे बघा. 4/5 हे अंशस्थानी आहे, त्या संपूर्ण याला छेदस्थानी 2 आहे. छेदस्थानी जी संख्या असते ती अंशाच्या संख्येला भाग देते. इथंही तेच आहे मित्रांनो. आता ह्या दोन्हींचं रूपांतर आपण कसं करतो सांगा मला. दोन्हींचं रूपांतर करताना आपण एक काळजी घेतो, काय, ज्यावेळेस अपूर्णांकाचा भागाकार असतो त्यावेळेस आपण भागाकारच करत नाही, आपण गुणाकार करतो. पण ती गुणाकाराची मांडणी कशी करतो, तर पहिला जो अपूर्णांक असतो तो तसाच ठेवतो, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार लिहितो, आणि जी संख्या उरते ना, जिने भाग द्यायचा असतो ना, तिचा गुणाकार व्यस्त करून त्याच्या समोर लिहितो. मग आता 2चा गुणाकार व्यस्त किती, तर 2चा गुणाकार व्यस्त 1/2 होतो. तुम्ही म्हणाले हे कसं झालं, तर मित्रांनो लक्षात घ्या, गुणाकार व्यस्त म्हणजे काय, की अशा 2 संख्या की ज्यांचा गुणाकार 1 येतो. मग गुणाकार व्यस्त करताना जी संख्या असते ना तिच्या अंशात आणि छेदात आदलाबदल केली की तुम्हाला गुणाकार व्यस्त मिळतो.
मग 2चा गुणाकार व्यस्त तुम्हाला मिळवायचा असेल तर हिच्या अंशात आणि छेदात आदला बदल करा. तुम्ही म्हणाल इथंच अंश आणि छेद दिसतच नाही, ती पूर्ण संख्या दिसते. पण तुम्हाला माहिती मित्रांनो, याच्या छेदस्थानी 1 असतो. ज्या संख्येच्या छेदस्थानी काहीच नाही तिच्या एकक स्थानी 1 असतो. मग आता छेदस्थानी 1 झाला. ह्या 2चा गुणाकार व्यस्त करताना अंशाची आणि छेदाची आदला बदल केली बघा. इथं मी छेद जो होता तो अंश केला, छेद 1 होता तो अंश केला, अंश 2 होता तो छेद केला. ही किंमत 2च आहे मित्रांनो. हा 1 मात्र आपल्याला कधीही दिसत नाही, कारण कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी 1 हा असतोच. येतं आहे लक्षात तुमच्या आता. म्हणून 2चा गुणाकार व्यस्त 1/2 झाला. आता मला सांगा, हा भागाकार करण्यापेक्षा हे जास्त सोपं आहे. भागाकाराची मांडणी गुणाकारात केली आणि गुणाकार करून टाकू बघा. 4 एके 4 आणि 5 दुने 10 हे झालं उत्तर. बरोबर. सेम इथंही जे उदाहरण आहे तेच उदाहरण इथं आहे. याचं रूपांतर करताना तुमच्या लक्षात येईल 2 हा भागाकारात आहे, म्हणजेच याची मांडणी कशी होईल? 4/5 भागिले 2 अशीच होणार की नाही पुन्हा आता. आणि ही मांडणी केल्यानंतर पुढची प्रोसेस अशी असणार. बरोबर, जे इथं केलंय बघा. आलं लक्षात तुमच्या आता. आता मी थोडंसं पुढं जाणार आहे. आता मी तुमच्या समोर उदाहरण घेतो, ते म्हणजे 4/5 भागाकारामध्ये 2/1 असं घेणार आहे. आता काय होईल सांगा मला. आता इथं 2चा छेद दिसत नव्हता. जेव्हा एखाद्या संख्येला छेद नसतो तेव्हा तो छेद असतोच, 1 हा असतो. आता काय होईल तर 4/5 भागाकारामध्ये 2/1 आहे, ते असे मांडले तरी चालतील. याचं रूपांतर आपण 4/5 गुणाकारामध्ये 1/2 करतो आणि मग 4 एके 4 आणि 5 दुने 10 अशा पद्धतीने याचं उत्तर मिळतं. बरोबर. तर इथं बघा, हा एक अपूर्णांक आहे आणि हा एक अपूर्णांक आहे. हे दोन्ही अपूर्णांक एकमेकाच्या छेदात आणि अंशात आहे. अशी स्थिती जेव्हा असते तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही असं करत बसणार का? तर काही गरज नाही मित्रांनो. एक छोटीशी आयडिया आपल्याकडे पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला हे करायची गरज पडणार नाही. डायरेक्ट याचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल बघा. इथं 4/5 2/1 दिसतोय. इथं काय झालं निरीक्षण करा, यावरून तुम्हाला आयडिया मिळून जाईल. इथं 4ला 1 ने गुणलंय आणि 5ला 2 ने गुणलंय, म्हणजे 4 आणि 1चा गुणाकार होतो बघा. 4 आणि 1चा गुणाकार होतो आणि ह्या 5 आणि 2चा गुणाकार होतो. तर याची मांडणी इथं ह्याच्यावरून हे लक्षात आलं ना. आता हीच आयडिया 4 गुणिले 1 लिहून टाका. 4 गुणिले 1/5 गुणिले 2 झालं. डायरेक्ट उत्तर मिळालं की नाही तुम्हाला. आता हे करत बसायची गरज नाही. हे बेसिक ज्यालाही समजलं मित्रांनो, याचा सराव करा. हे बेसिक ज्यालाही समजलं ना, त्याला पुढचं उदाहरण पुन्हा एकदा एकदम सोपं जाणार. चला पुढचं उदाहरण घेऊ. याचा उपयोग ह्या बेसिकचा उपयोग त्या उदाहरणात कसा होतो ना, ते लक्षात आणून देतो. तर तुमच्या समोर उदाहरण आहे बघा मित्रांनो. sin a बरोबर 3/5 तर tan a छेद cos a बरोबर किती असं विचारलं. आता लक्षात घ्या मित्रांनो, tan a छेद cos a. tan a म्हणजे काय तर tan a म्हणजे p/b. हे तर तुम्हाला माहिती आहे, लिहायची गरज नाही मित्रांनो, पण तुमच्या माहितीसाठी मी इथं समोर लिहितो. p/b हा अंशस्थानी राहणार. cos a म्हणजे काय मित्रांनो तर b/h. आता हे दोघं एकमेकाच्या अंशात आणि छेदात आहे. येत आहे लक्षात. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं sin a म्हणजे काय तर sin a बरोबर p/h असतो, जो आपल्याला 3/5 दिलेला आहे. मग p 3 आहे, h 5 आहे, b किती? b तर काढावं लागेल ना, कारण इथं b ची किंमत टाकायची. तर मी मागच्या उदाहरणात तुम्हाला समजावून दिलंय, पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही याची किंमत काढू शकता. कशी तर h चा वर्ग बरोबर p चा वर्ग अधिक b चा वर्ग. h चा वर्ग काय 5 आहे ना, तर तो 25 होईल. p चा वर्ग 3 आहे तर 3 चा 9 होईल, अधिक b बरोबर किती माहीत नाही. मग b चा वर्ग बरोबर 25 वजा 9 होतील. 25 वजा 9 म्हणजे 16 उत्तर येईल डायरेक्ट. आणि मग b बरोबर वर्गमुळात 16 बरोबर 4. b येईल 4. हे मी मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला समजावून दिलंय. आता b तुम्हाला 4 मिळाला मित्रांनो. आता याच्यामध्ये किमती टाका. p किती 3, b किती 4.
छेदस्थानी, बी किती 4, एच किती तर तो 5 आहे, एच 5 आहे। आता मित्रांनो इथं ती स्थिती निर्माण झाली बघा, मी तुम्हाला बेसिक समजावून सांगितलं आत्ताच। वरच्या अंशामध्ये अपूर्णांक आहे, छेदामध्ये सुद्धा अपूर्णांक आहे। इथं गुणोत्तराचं गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर आहे आणि हेही गुणोत्तर आहे, त्याचं पुन्हा गुणोत्तर दिलंय। तर हे सोडवायचं कसं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, या मधल्या ज्या संख्या असतात त्यांचा गुणाकार होतो आणि या वरच्या कडेकडेच्या ज्या असतात त्यांचा गुणाकार होतो। मग हा गुणाकार कसा मांडणार? 3 गुणिले 5, आधी जी येते ना 30 पहिले मांडा अंशस्थानी, 3 गुणिले 5 छेद 4 गुणिले 4, झालं काम। आता बघा मित्रांनो 5 त्रिक 15 होतील, 4 चौक 16 होईल, हे आलं तुमचं टॅन ए छेद कॉस एचं उत्तर 15/16। महत्त्वाचं हे आहे मित्रांनो, हे तुम्हाला सोडवायचं कसं लक्षात आलं पाहिजे। लक्षात आलं नसेल मित्रांनो काळजी करू नका अजिबात। पुन्हा एक उदाहरण घेतो, थोडंसं वेगळं घेतो पण याच टाईपचं घेतो, ज्यामुळे तुमचा पुन्हा एकदा सराव होईल आणि यापेक्षा वेगळं उदाहरण कसं येतं ना तेही तुम्हाला समजेल। आपण त्रिकोणमिती, ज्याला आपण ट्रायगोनोमेट्री म्हणतो, एकदम सोपी वाटली पाहिजे तुम्हाला। खूप सारे मित्र आहेत ज्यांना ट्रिगोनोमेट्री किंवा त्रिकोणमिती म्हटलं, हे साइन कॉस थीटा म्हटलं की एकदम त्यांच्या डोक्याबाहेरचा खेळ असतो। पण मित्रांनो गणितातले काही टॉपिक असे असतील की जे तुम्हाला खूप सोपे वाटतात ना, तितकाच सोपा टॉपिक आहे हा त्रिकोणमिती। तर काळजी अजिबात करू नका। आपल्या चॅनलवरचा तुम्ही व्हिडिओ तुमच्यासमोर आला रे आला की समजायचं आपल्याला जे शिकवणार आहे ना सर ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल। तर चला याच टाईपचं पुन्हा एकदा उदाहरण घेतो, म्हणजे पुन्हा सराव देखील होईल आणि वेगळं उदाहरण कसं येतं ना तेही तुमच्या लक्षात येईल। समोर उदाहरण आहे मित्रांनो, साइन ए 3/5 तर टॅन ए वजा सेक ए छेद कॉस ए बरोबर किती। पुन्हा एकदा मित्रांनो तीच पद्धत काय, साइन ए बरोबर पी छेद एच असतो, म्हणजे 3/5 दिलाय, पी ची किंमत आहे 3, एच ची किंमत आहे 5, बी ची किंमत 4 येणार मित्रांनो। पायथागोरसनुसार ते सोडून टाका, ती पायरी सोडून द्यायची नाही मधीच, ती सुद्धा सुटलेली इथं सोडवलेली दिसली पाहिजे। मी आता ती सोडवत बसणार नाही, कारण सेम उदाहरण मी तुम्हाला मागच्या उदाहरणात समजावून दिलंय बी कसा काढायचा। ह्या 3 किमती एकदा तुम्हाला कळल्या रे कळल्या की तुम्ही याच्या किमती टाकू शकता। आता बघा मित्रांनो टॅन ए म्हणजे काय तर पी छेद बी वजा सेक म्हणजे काय मित्रांनो तर सेक असतो एच छेद बी, छेदस्थानी कॉस ए बरोबर बी छेद एच। या किमती मुद्दाम तुमच्या लक्षात राहाव्या म्हणून इथं लिहिले आहे। तुम्हाला हे लिहायचं नाही, हे गुणोत्तर लिहायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट इथं किमती टाकायच्या आहे। पी छेद बी म्हटलं की मनातल्या मनात की पी आणि बी ची किंमत टाकून द्या, एच बी ची किंमत डायरेक्ट टाकून द्या, बी छेद एच ची किंमत डायरेक्ट टाकून द्या। यामध्ये आपण किमती टाकूया मित्रांनो, पी बी, पी आहे 3, बी आहे 4, 3/4 वजा एच बी 5/4, 5/4 छेदात आहे बी एच 4/5, 4/5। आता डायरेक्ट वजाबाकी करू, इथं छेद समान आहे म्हणजे याची वजाबाकी करू पहिले। 3 वजा 5 म्हणजे ऋण 2 उत्तर येईल, छेदस्थानी 4 राहतील आणि छेदामध्ये आहे 4/5। अशी परिस्थिती तयार झाली की तुम्हाला सांगितलं मी आत्ताच काय करायचं, या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार काय होईल तो ऋण 2 गुणिले 5 ऋण 10, 5 गुणिले 10 छेद 4 चौक 16, हे झालं तुमचं उत्तर। याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 10ला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर ऋण 5 उत्तर राहील, बे 5 10 होतात आणि बे 8 16, तर हे एक उत्तर। तर हे आणि हे उत्तर कोणतं जे असेल ते तुम्ही लिहू शकता, हे लिहिलं तरी चालेल, हे लिहिलं तरी काही अडचण नाही। दोन्हींचा अर्थ एकच आहे, दोन्हींच्या किमती एकच आहे, ते सममूल्य अपूर्णांक आहे। आलं लक्षात मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता। अजून एक उदाहरण आहे, पुन्हा एक उदाहरण समजून घेऊ आणि एक उदाहरण तुम्हाला जाता जाता मी सरावासाठी देणार आहे। व्हिडिओ संपला रे संपला की सरावासाठी दिलेलं उदाहरण लगेच सोडून बघायचं, त्याची उत्तर मी तुम्हाला सांगून ठेवी, ती उत्तर आणि तुमची आलेली उत्तर जुळती का बघायचं। तुमची उत्तर नाही जुळली तर व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित पहा आणि मला खात्री मित्रांनो तुमची उत्तरं सुद्धा बरोबरच येतील, काळजी करू नका। अजून एक उदाहरण घेऊ, पुन्हा एकदा सराव घेऊ, थोडंसं वेगळं असणार आहे यापेक्षा। अजून पुन्हा एकदा एक उदाहरण तुमच्या समोर आहे, साइन ए बरोबर 4/5, साइनचं गुणोत्तर दिलंय तर
टॅन ए मायनस सेक ए, टॅन ए वजा सेक ए छेद साईन ए वजा कॉस ए बरोबर किती, तर ते शोधायचं आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे अशा उदाहरणामध्ये सर्वात पहिल्यांदा पी एच बी तिन्ही किमती तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. इथं कोणती किंमत दिली तुम्हाला, साईन ए म्हणजे पी छेद एच बरोबर 4/5 दिला आहे बरोबर. म्हणजे पीची किंमत दिली, एचची किंमत दिली. पायथागोरसचा उपयोग करा. पायथागोरसच्या प्रमेयानुसार एचचा वर्ग कर्णचा वर्ग हा परपेंडिक्युलरचा वर्ग म्हणजेच लंबाचा वर्ग अधिक बेसचा वर्ग यांच्या बेरजे इतका असतो. आता इथं एचचा वर्ग किती होईल 25, एच 5 आहे तर 25 होईल म्हणजे 25k करा. पीचा वर्ग 4 आहे तर 4k म्हणजे 16k बरोबर, 16k वर्ग अधिक बीचा वर्ग. आता बीच काढायचा आहे ना, बीचा वर्ग बरोबर 25k वर्ग वजा 16k वर्ग होईल. 25k वर्ग वजा 16k वर्ग बरोबर 25 16 गेले तर 9 6 15 होतात, 9k वर्ग उत्तर येईल. आता बी वर्ग बरोबर 9k वर्ग. तर आता काय करा तुम्ही मित्रांनो, हे वर्ग चिन्ह काढायचं असलं तर हे वर्गमुळात टाकावं लागतं आणि हे वर्गमुळात टाकलं की याचं वर्गमूळ काढायचं. बी बरोबर वर्गमूळ काढायचं 9चं वर्गमूळ 3, के वर्गाचं वर्गमूळ के, बी बरोबर 3k आलं बघा. आता मित्रांनो आपल्याला तीनही किमती मिळाल्या. पी बरोबर 4, बी बरोबर 3 आणि एच बरोबर 5. तर इथं के म्हटलं तरी चालेल कारण तो के नंतर कटच होणार आहे. तर इथं 3k आलं तर 3 म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही कारण शेवटी पुन्हा 3च उरणार आहे तुमचं इथं भागाकार करताना. तर टॅन ए म्हणजे काय, पी बी, टॅन ए म्हणजे पी बी, पी आणि बी 4/3 डायरेक्ट किमती टाकू. आता आपण 4/3 वजा सेक म्हणजे काय मित्रांनो, सेक म्हणजे एच बी बरोबर. कॉसच्या उलट असतो सेक, एच बी एच आहे 5/3, 5/3. छेदस्थानी काय आहे साईन ए तर दिलाच आहे तुम्हाला 4/5 वजा कॉस ए विचारलं बी छेद एच 3/5. हे जर तुम्ही सोडवलं मित्रांनो तर याचं उत्तर काय येईल, अगोदर याची वजाबाकी करून घेऊ नंतर याची वजाबाकी करून घेऊ. छेद सारखा आहे म्हणजे 4 वजा 5 होतील तर ऋण 1/3 उत्तर येईल. छेदस्थानी अंशस्थानी ऋण 1/3, छेदस्थानी काय 4 वजा 3चा 1 आणि छेदस्थानी 5. आता याचा असा गुणाकार करून टाका बरोबर, ऋण 1 गुणिले 5 तर ऋण 5 उत्तर येईल. छेदस्थानी 3 1 3. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे कॉस साइन थीटा कोसेक टॅन हे जे असतं ना मित्रांनो, हे त्रिकोणमितीची नावं जी आहे ना ती गुणोत्तरांची नाव आहे. त्याला अजिबात घाबरू नका. खूप साऱ्या मित्रांचा मला प्रश्न होता, सर तुम्ही त्रिकोणमिती शिकवा, आणि मी ठरवलं की एकदम सोप्या पद्धतीने हळूवार पद्धतीने एकदम हसत खेळत सहज समजेल इतक्या सोप्या पद्धतीने त्रिकोणमिती तुम्हाला समजावून सांगायची. तर हा तुमच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ दिलाय. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी फक्त उदाहरणं घेतली. ही उदाहरणं जी घेतली मित्रांनो, जी पटपट आपल्याला सोडवता यायला लागली ना, ती फक्त एका कारणामुळे, ते म्हणजे तुम्हाला या अगोदर मी त्रिकोणमितीचा भाग पहिला दिलाय बेसिकचा, ज्यामध्ये त्रिकोणमितीचं बेसिक समजावून सांगितलंय. तर मित्रांनो तो भाग तुम्ही पाहायला विसरू नका, कारण तो पाहिल्याशिवाय ह्या भागामध्ये आपण जी उदाहरणं घेतली, जी पटपट सोडवतोय, किमती काढतोय, गुणोत्तर कोणती असतात ते ठरवतोय, हे सगळं तुम्हाला बेसिक समजल्याशिवाय नाही समजणार. तर त्यासाठी मित्रांनो भाग पहिला नक्की पहा. कसा पाहायचा, 2 मार्ग आहे. आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक ठेवणारच आहे, किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या नावावर क्लिक करा, तिथून जा प्लेलिस्टवर, प्लेलिस्टचं बटन दाबलं की तुम्हाला खाली प्लेलिस्ट दिसतील भरपूर, त्यातली त्रिकोणमितीची प्लेलिस्ट शोधून काढा. त्यामध्ये त्रिकोणमितीवर आधारित संपूर्ण सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल. तर जो भाग तुमचा पाहायचा राहिलाय ना, तो भाग सुद्धा तिथं तुम्हाला मिळून जाईल. हे तुमच्या सरावासाठी असलेले उदाहरण मित्रांनो. एक काटकोन त्रिकोण दिलाय ABC, त्याची AC बाजू 5 आहे, AB 12 आहे. यावरून तुम्हाला साइन C काढायचा आहे, कॉट B काढायचा आहे, टॅन B काढायचा आहे. इथं लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला 2 बाजू दिल्या आहे.
इथं तुम्हाला तिसरी बाजू काढावी लागणार आहे. तिसरी बाजू कर्ण आहे बघा मित्रांनो, काटकोनासमोरची बाजू कर्ण असते. BC काढायचा आहे तर तुम्ही ह्या दोन बाजूवरून पहिल्यांदा ही बाजू काढून घ्या. ही बाजू एकदा काढली की साइन C ठरवा, त्याचं उत्तर तुमचं 12/13 आलं पाहिजे. कॉट B ठरवा, त्याचं उत्तर तुमचं 12/5 आलं पाहिजे. आणि टॅन B ठरवा, त्याचं उत्तर 5/12 आलं पाहिजे. मी जी उत्तरं सांगितली ती उत्तर आणि तुमची येणारी उत्तर जर बरोबर असली ना तर समजून जायचं की आजचा व्हिडिओसुद्धा तो संपूर्ण तुम्हाला समजला. आणि नाही समजला असेल मित्रांनो, तुमचं उत्तर जर चुकलं तर थोडं मागे जा, तुमची गुणोत्तरं चेक करा. 6 जी गुणोत्तरं आहेत ती चुकली का चेक करा, त्याचा सराव करा आणि पुन्हा एकदा हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचा आहे. तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं. आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचा नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करायचा अजून एक फायदा म्हणजे मी तुम्हाला नवीन चॅनलवर व्हिडिओ दिला की तो तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचून जातो. त्यामुळे मित्रांनो, ज्यांचा कोणाचाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलाय ना, त्या सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची गरज असेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्रिकोणमिती संबंधी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजावून द्यायच्या बाकी आहेत मित्रांनो. तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटी येईल. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.